हॅलो स्टुडंट, आज आपण युनिट नंबर 1 बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर ग्राफिक्स याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्प्ले डिव्हाइस शिकलो. त्यातला जो फर्स्ट आहे कॅथोड रेज ट्यूब, ज्याला आपण CRT म्हणतो. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्प्ले डिव्हाइसेस मधला सेकंड आणि थर्ड जो रॅन्डम स्कॅन डिस्प्ले आणि रास्टर स्कॅन डिस्प्ले बघणार आहोत. आता फर्स्ट आपण बघूया रॅन्डम स्कॅन डिस्प्ले, त्यालाच आपण CRT पण म्हणतो. Also referred as vector scan display, CRT can work as random scan or raster scan display. म्हणजे वेक्टर स्कॅन डिस्प्ले CRT जो आहे त्याचे दोन टाइप्स आहेत, म्हणजे दोन टाइप मध्ये वर्क करतो. एक आहे तो रॅन्डम स्कॅन आणि दुसरा आहे तो रास्टर स्कॅन मध्ये. When CRT work as random scan, electron beam is directed only to the part of the screen where a picture is to be drawn. आता CRT ज्यावेळी वर्क होतो, रॅन्डम स्कॅन डिस्प्लेमध्ये ज्यावेळी CRT वर्क होईल त्यावेळी जे काही इलेक्ट्रॉन बीम जे आहेत ते डायरेक्टेड स्क्रीनवरती जिथं तुमचं पिक्चर ड्रॉ करायचं तिथं जाणार आहे. In this technique, CRT draw a picture line by line and one line at a time and hence called as the vector display. आता ही जी काही टेक्निक आहे म्हणजे कोणती की जे काही इलेक्ट्रॉन बीम जे आहे ते डायरेक्ट स्क्रीनवर जातात जिथं तुमचा पिक्चर ड्रॉ होणार आहे. ही जी काही टेक्निक आहे ती जी टेक्निक असणार आहे ती काय करणार आहे, तुमचं जे पिक्चर आहे तो लाईन बाय लाईन ड्रॉ करेल आणि एक लाईन एकदाच काय होणार आहे, ड्रॉ होणार आहे. ही जी प्रोसेस आहे याला आपण वेक्टर डिस्प्ले म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्ट्रोक रायटिंग और कॅलिग्राफिक डिस्प्ले. म्हणजे वेक्टर डिस्प्ले जो आहे त्याला परत दुसरं नाव काय आहे, स्ट्रोक रायटिंग पण म्हणू शकतो किंवा कॅलिग्राफिक डिस्प्ले पण म्हणू शकतो. हियर पिक्चर डेफिनेशन इज स्टोअर्ड ॲज अ सेट ऑफ लाईन ड्रॉइंग कमांड्स इन रिफ्रेश डिस्प्ले फाईल. आता ही जी काही पिक्चर आपण ड्रॉ करतोय तो कुठं स्टोअर करतोय, तर आपल्याला अ सेट ऑफ लाईन ड्रॉइंग कमांड्स म्हणजे आपण लाईनच्या कमांड्स देणार आहे. मग एकच लाईन नाहीये, मल्टिपल लाईन्स आपण काय करणार आहे, कमांड्स देणार आहे. त्याचा जो सेट आहे तो कुठं असणार आहे, तर रिफ्रेश डिस्प्ले फाईल मध्ये असणार आहे. आता रॅन्डम स्कॅन आणि रास्टर स्कॅन मध्ये पिक्चर डेफिनेशन स्टोअर कुठं होते हे दोघांचा डिफरन्स होऊ शकतो. रॅन्डम स्कॅन मध्ये काय होणार आहे, जे काही पिक्चर आहे ते स्टोअर कुठं होणार आहे, रिफ्रेश डिस्प्ले फाईल मध्ये, पण ऍज अ सेट ऑफ लाईन ड्रॉइंग कमांडने होणार आहे. आता याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, पेन प्लॉटर. द प्लेन प्लॉटर इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ रॅन्डम स्कॅन हार्ड कॉपी डिव्हाइस. आणि याचा एक आपण एक्झाम्पल, रिअल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. इफ यू वॉन्ट टू ड्रॉ अ लाईन PQ, इलेक्ट्रॉन बीम डायरेक्टली मूव्स फ्रॉम point P to Q, making all points on line visible as shown in figure. आता ही एक मी फिगर दिले की आपल्याला काय सांगितलंय, समजा जर मला PQ लाईन जर मला ड्रॉ करायचं असेल तर आपला जो काही इलेक्ट्रॉन बीम जो आहे तो डायरेक्टली स्क्रीनवर येणार आहे आणि त्या स्क्रीनवर P to Q पर्यंत जेवढे काही लाईनचे पॉइंट्स आहेत यातले ते आपल्याला काय होणार आहे, विजिबल होणार आहे. जेव्हा ऑल पॉइंट्स ऑन अ लाईन इज विजिबल, जेव्हा तुमचे ऑल पॉइंट तुमचे विजिबल असेल तेव्हा तुमची ही लाईन तुम्हाला दिसणार आहे. हे झालं रॅन्डम स्कॅन CRT. आता नेक्स्ट बघणार आहे रास्टर स्कॅन डिस्प्ले. इन दिस इलेक्ट्रॉन बीम मूव्स ऑल ओव्हर द स्क्रीन वन रो ऍट अ टाइम. आपण रॅन्डम स्कॅनला काय बघत होतो की लाईन बाय लाईन तो काय करत होता, पास करत होता. आता इथं काय होणार आहे, तुमच्या सगळे जेवढे काही स्क्रीनवरती रोज आहेत ते सगळ्या रोजला तो काय करेल, एकदा तो इलेक्ट्रॉन मूव्ह होऊन जाणार आहे. अँड इलेक्ट्रॉन बीम मूव्स अक्रॉस ईच रो. बीम इंटेन्सिटी इज टर्न ऑन अँड ऑफ टू क्रिएट पिक्चर पॅटर्न. ज्यावेळी इलेक्ट्रॉन्स बीम अक्रॉस होणार आहे प्रत्येक रो पासून, त्यातले तुमच्या बीमची इंटेन्सिटी आहे ती एकदा ऑन होणार आहे आणि एकदा ऑफ होणार आहे. कशासाठी, तर तुमचा जो पिक्चरचा पॅटर्न तुम्हाला क्रिएट करण्यासाठी. हियर पिक्चर डेफिनेशन इज स्टोअर्ड इन मेमरी कॉल्ड एज द रिफ्रेश बफर और फ्रेम बफर. मी मगाशी सांगितलं रॅन्डम स्कॅनला पिक्चर डिस्प्ले जो आहे तो काय होतोय, अ सेट ऑफ लाईन कमांड्स मध्ये जातोय. इन रिफ्रेश मध्ये जाणार आहे.
रिफ्रेश डिस्प्ले फाईलमध्ये जातो आणि रास्टर स्कॅन मध्ये काय होणार आहे, हा मेमरीमध्ये स्टोअर होतो, ज्याला आपण काय म्हणतो, रिफ्रेश बफर म्हणतो किंवा फ्रेम बफर पण म्हणतो. दिस रिफ्रेश बफर होल्ड सेट ऑफ इंटेन्सिटी व्हॅल्यूज फॉर ऑल स्क्रीन मुवमेंट. आता हा जो काही रिफ्रेश बफर काय करतोय, तुमच्या स्क्रीनवरचे जेवढे काही पॉइंट्स आहेत, स्क्रीनवरचे ऑल पॉइंटचे जे काही इंटेन्सिटी व्हॅल्यूचा एक सेट काय करतोय, तो होल्ड करून ठेवतोय. कोण, तर रिफ्रेश बफर करतोय. These stored intensity values are retrieved from buffer and display on screen one row at a time. आता जी काही आपण स्टोअर केलेली इंटेन्सिटी व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला रिट्राय करायची आहे. कुठून रिट्राय होणार आहे, तर आपलं रिफ्रेश बफर पासून रिट्राय होणार आहे आणि ती डिस्प्ले स्क्रीनवरती एका रोला एकदाच होणार आहे. When beam is moved from left to right, this is on, and when moved from right to left, it is off and is termed as horizontal trace. म्हणजे समजा तुमचे इलेक्ट्रॉन्स बीम ह्या लेफ्ट पासून राईटला जात असतील, त्यावेळेस तुमचे इलेक्ट्रॉन बीम जे आहेत ते काय असणार आहेत, ऑन असेल, आणि जेव्हा तो राईट पासून लेफ्टला येईल त्यावेळेस तो काय असणार आहे, ऑफ असणार आहे. याला आपण होरिझॉन्टल ट्रेस म्हणणार आहे. When beam reaches bottom of screen, it is made off and it return to top left corner of a screen which is refreshed as vertical trace. समजा तुमचे जर बीम बॉटमला असतील स्क्रीनच्या त्यावेळेस ते ऑफ असतील आणि ज्यावेळेस तुम्ही परत टॉपला जाणार आहे, टॉपच्या लेफ्ट कॉर्नरला म्हणजे ह्या साईडला ज्यावेळी जाणार आहे तेव्हा ते परत काय होतील, ऑन होतील. इट इज कॉल्ड एज द व्हर्टिकल ट्रेस. होरिझॉन्टल ट्रेस काय होतोय, लेफ्ट पासून राईटला जाताना ऑन असणार आहेत बीम आणि राईट टू लेफ्ट येताना तुमचे बीम ऑफ असतील, त्याला होरिझॉन्टल ट्रेस म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही बॉटमला असाल त्यावेळेस तुमचा ऑफ असेल आणि तो रिटर्न कुठं जाणार आहे, इट रिटर्न टू टॉप लेफ्ट कॉर्नरला तुमच्या स्क्रीनवरती जाईल, त्याला आपण व्हर्टिकल ट्रेस म्हणणार आहे. द रास्टर स्कॅन मे यूज नॉन इंटरलेस और इंटरलेस टेक्निक टू डिस्प्ले पिक्चर. म्हणजे रास्टर स्कॅन डिस्प्लेमध्ये आपण दोन टाईपमध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो पिक्चर डिस्प्ले करण्यासाठी. एक आहे तो नॉन इंटरलेस आणि दुसरा आहे तो इंटरलेस. या दोन टेक्निकचा आपण यूज करू शकतो. आता आपण बघणार आहे इन नॉन इंटरलेस इलेक्ट्रॉन बीम स्कॅन थ्रो ईच लाईन वन बाय वन. म्हणजे आपण इन नॉन इंटरलेस मध्ये काय करणार आहे, जो काही आपला इलेक्ट्रॉनिक बीम स्कॅन होणार आहे प्रत्येक लाईनला वन बाय वन होणार आहे. ही त्याची एक डायग्राम आहे. म्हणजे नॉन इंटरलेसला काय येणार आहे, प्रत्येक लाईन तो काय करेल, स्कॅन करणार आहे आणि ईच लाईन वन बाय वन, एका वेळेस एकच लाईन तो काय करतोय, स्कॅन करतो. आणि नेक्स्ट आहे इन इंटरलेस टेक्निक the beam firstly scans line and then add scan line the scanning screen twice. That is, beam scan through alternate line first and then through remaining alternate lines. आता ह्याची आपण डायग्राम बघूया, याच्यावरून लक्षात येईल. ही इंटरलेसची डायग्राम आहे. मग इंटरलेस टेक्निक मध्ये काय होतंय, आपले जे काही बीम आहे ते फर्स्टली स्कॅन होतात. ज्या काही स्कॅन द लाईन्स म्हणजे तुमचे बीम जे आहेत ह्यात पहिल्यांदा सगळ्या लाईन काय करतील, स्कॅन करेल. मग त्यानंतर काय करणार आहे, ऍड स्कॅन लाईन. आता तुमचे जे काही स्कॅन केलेले लाईन्स आहेत तो ऍड करेल द स्कॅनिंग स्क्रीन टॉईस. म्हणजे दोन वेळा जाईल, म्हणजे एकदा इकडं लेफ्ट टू राईट जाईल आणि राईट टू परत लेफ्ट येईल, म्हणजे दोन वेळा तुमचं स्कॅन लाईन होईल. दॅट इज द बीम स्कॅन थ्रू अल्टरनेट लाईन फर्स्ट. म्हणजे पहिल्यांदा तो काय करेल, पहिली लाईन, नंतर तिसरी, परत पाचवी आणि नंतर म्हणजे अल्टरनेट लाईनच नाही, म्हणजे पहिली घेतली तर दुसरी घेणार नाही, डिरेक्टली तिसरी घेईल. अँड देन थ्रू रिमेनिंग अल्टरनेट लाईन्स. असंच हा काय करेल, म्हणजे पहिली लाईन झाली की तो तिसऱ्या लाईनला येईल, परत तिसरी लाईन झाली की तो पाचव्या लाईनला येईल. म्हणजे एक लाईन सोडून तो काय करतोय, अल्टरनेटिव्ह करतोय. आणि नॉन इंटरलेसला आपण काय करणार आहे, तर कंटिन्युअस सगळ्या लाईन तो काय करतो, स्कॅन करतो.